नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे ठाणे खाडी पुलावरील समर्पित माल वाहतूक मार्गिका प्रकल्पाअंतर्गत उरण तालुक्यातील रांजणपाडा येथे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 2 आणि 3 हे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. या पुलांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी झाले. हा लोकार्पण सोहळा उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश घरत, उद्योजक जय म्हात्रे, कामगार नेते जितेंद्र घरत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रा हांडे, मुंबई बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संध्या सापटणेकर यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले. यावेळी वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागाचे शेका पक्ष विभागीय अध्यक्ष सुभाष आहेर, माजी पंचायत समिती सदस्य अनंता जांभळे, रसायनी फेस्टिवलचे प्रमुख संदीप म्हात्रे, शेका पक्ष जिल्हा चिटणीस सदस्य समीर म्हात्रे, प्रल्हाद मुंढे, उमाकांत भोईर, साजन जाधव, उद्धव ठाकरे गटाचे दिलीप कर्णोक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण विधानसभा मतदारसंघ प्रमुख अरुण शेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रोहा तालुक्यातील धामणसई येथील खासगी शाळेत अघोरी विद्या आणि जादूटोणा करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपींना जामीन मिळाला आहे. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी त्यांनी अघोरी विद्येचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी मातीची बाहुली, जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले होते. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय बळावला होता. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर येऊन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु यातील 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध रोहा पोलीस घेत आहेत. आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी मातीची काळी बाहुली तयार केली होती, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करत आहेत. रायगडातील मुरुड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊसजवळ दुर्मिळ मास्केड बुबी लेलू पक्षाचे दर्शन झाले आहे. रायगड जिल्ह्यात बहुधा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी आणि वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे. अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव रक्षक डॉक्टर प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले. त्यांना कोर्लई येथून काही पर्यटकांनी फोन करून सांगितले की येथे एक वेगळा पक्षी दिसत असून तो आजारी किंवा दमलेला वाटत आहे. काही हौशी पर्यटक या पक्षाला उचलून घेत आहेत, तर काही सेल्फी काढत आहेत. त्यांनी या पक्षाचा फोटो डॉक्टर प्रसाद दाभोळकर यांना पाठवला असता त्यांनी लागलीच पक्षी अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना पाठवले आणि हा पक्षी दुर्मिळ मास्कड बुबी असल्याचे खात्री केली. त्यानंतर त्यांनी त्वरित मुरुड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांना याबाबत कळवले. प्रियांका पाटील यांनी वनरक्षक भगवान पिंगळे यांना जागेवर पाठवले. मात्र तोपर्यंत हा पक्षी तेथून निघून गेला होता. संपूर्ण राज्यामध्ये डोळे येण्याच्या साथीने नागरिक हैराण झाले असून आता महाड तालुक्यात देखील डोळे येण्याच्या साथीचा फैलाव झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे. डोळे येण्याच्या जातीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात ही आकडेवारी 1 लाखाच्या वर पोहोचली असून हा संसर्ग वाढतच आहे. महाड तालुक्यात देखील डोळे येण्याचे साथीचे रुग्ण ग्रामीण भागासह शहरामध्ये खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमधून उपचार घेताना दिसून येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सतत संपर्क येत असल्याने शाळांमधून हा प्रसार वेगाने वाढला आहे. याबाबत शासकीय आरोग्य यंत्रणेने उपाययोजना केली पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे.
तुमच्या अडीअडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी रिक्षा स्टँडच्या नामफलकाच्या उद्घाटनावेळी दिली आहे। भारतीय जनता पक्ष पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेअंतर्गत स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचा रिक्षा स्टँड पनवेलमध्ये सुरू झाला आहे। या रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत आहे असा विश्वास रिक्षा चालकांना दिला। देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर वीरांगणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरात माझी माती माझा देश हे देशभक्तीपर अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत उरण नगर परिषदेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या अभियानाअंतर्गत शिलाफलकाचे लोकार्पण आणि शहीद वीरांच्या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला। तसेच कोविड काळात कोविड योद्धा म्हणून सेवा बजावणाऱ्या उरण नगर परिषद शाळेमधील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांसोबत स्मृतिप्रित्यर्थ स्थापित शिलाफलकाचे अनावरण आमदार महेश वाडी यांच्या हस्ते झाले। तसेच रहाळकर मैदानात वृक्षारोपण करून अमृत वाटिका तयार करण्यात आली। या कार्यक्रमास उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल इंगळे, लेखपाल सुरेश पोस्तांडे, नगर रचनाकार सचिन भानुसे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, गटनेते रवी भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांडो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे। त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे। जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा कळंबोली येथील SES ज्युनियरमध्ये झाली। या स्पर्धेत रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजला 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकूण 5 पदक मिळाले आहेत। स्पर्धेत रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजमधून 5 विद्यार्थी सहभागी झाले होते। यामध्ये 12वी विज्ञान शाखेतील कस्तुरी शिंदे हिने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले। त्यामुळे तिची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे। तर विज्ञान शाखेच्या अभिषेक पापाळे याने रौप्य पदक पटकावून विशेष कामगिरी केली आहे। तसेच वाणिज्य शाखेतून भावना सिंह, मिसबा बेबल आणि सिद्धेश खडकर या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावत विजय मिळवला आहे। या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पेण रामवाडी येथील विभागीय कार्यालयात STचे रायगड जिल्हा विभाग नियंत्रक दीपक खोडे यांनी पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी त्यांनी अनेकांना ST महामंडळाच्या महाकार्गो सेवेबद्दल माहितीच नाही। ST महामंडळामार्फत माल वाहतूक सेवेला सुरुवात करून खूप कालावधी लोटला आहे, मात्र त्याची प्रसिद्धी योग्य प्रकारे न झाल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे सांगितले। तसेच पुढल्या वर्षापासून आपण व्यापक प्रमाणात गणपती व्यावसायिकांना माल वाहतूक ST सेवा उपलब्ध करून तसेच त्यांनी गणपती कारखानदारांना असे आवाहन केले आहे की आपल्या मूर्ती वाहतुकीसाठी जास्तीत जास्त STच्या सेवेचा लाभ घ्यावा असे म्हटले आहे। यावेळी पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयासंदर्भात विचारणा करून विभाग नियंत्रक दीपक खोडे यांचे लक्ष वेधून घेतले। त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ST बसमधील वायफाय सेवा, STचे बोर्ड, प्राथमिक उपचार पेटी, GPS सुविधा तसेच बस स्थानकातील अस्वच्छता या बाबींचा समावेश होता। सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेली 70 ग्रॅम सोन्याची लगड दुकानातून घेऊन पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने पश्चिम बंगाल येथील कोलाड येथून ताब्यात घेतले आहे। मानस भौमिक असे या आरोपीचे नाव आहे। पनवेल शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिलेली 70 ग्रॅम सोन्याची लगड आरोपी मानस भौमिक हा घेऊन पसार झाला होता। या आरोपीचा ठाव ठिकाणा मिळत नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना अडथळा येत होता। अखेर पनवेल शहर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक तपासाद्वारे त्याचे लोकेशन प्राप्त केले आणि त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पश्चिम बंगाल राज्यातील कोलागड या ठिकाणाहून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे।
रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावरून निराधार आणि हरवलेल्या मुलांची सुटका करणाऱ्या सोशल अँड इन्व्हेजिकल असोसिएशन फॉर लव्ह अर्थात सीलच्या पनवेल येथील आश्रमात अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर अब्राहम मथाई, नवी मुंबई परिमंडळ 2चे उपायुक्त पंकज डहाणे आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सोशल सील ही एक ना नफा न संस्था आहे जी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावरून निराधार आणि हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी काम करते। सील आश्रमातील बहुसंख्य रुग्ण हे मुंबई, नवी मुंबई आणि रेल्वे पोलिसांद्वारे संदर्भद्वारे प्रवेश दिले जातात। आतापर्यंत सीलने भारतातील 494 रहिवाशांना त्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना परत सोडले आहे। या ध्वजारोहणावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पनवेल तालुका पोलिसांचे पथक यांच्यासह रॉयल एनफील्ड रायडर्स टीम, आश्रमातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। देशातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। सरकारने 100 शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या PM ई बस सेवेला मंजुरी दिली आहे। या अंतर्गत देशभरात 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार आहेत। यासाठी मंत्रिमंडळाने 57,613 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे। या संदर्भात मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झाली। या बैठकीत PM ई बस सेवेला मंजुरी देण्यात आली आहे। ही इलेक्ट्रिक बस सेवा 2037 पर्यंत चालणार आहे। बस रॅपिड ट्रान्झिट प्रोजेक्ट तयार केला जाईल, तसेच 100 शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल असे सांगितले आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत भारतीय रेल्वेच्या 32,500 कोटींच्या 7 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पासाठीचा 100% खर्च हा केंद्र सरकार करणार आहे। या प्रकल्पात महाराष्ट्रातील 50 किलोमीटरच्या अंतराचा समावेश आहे। या प्रकल्पामुळे सध्याची मार्ग क्षमता वाढवणे, रेल्वे गाड्यांचे कार्यान्वयन सुरळीत करणे, गर्दी कमी करणे आणि प्रवास तसेच वाहतूक सुलभ करण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे। त्याचप्रमाणे यामुळे 7.6 कोटी मनुष्य दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे। या प्रकल्पामध्ये राज्यातील मुदखेड, मेडचल, मेहबूबनगर, ढोण या मार्गांचा समावेश आहे। विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या 31 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे। पण या बैठकीपूर्वीच दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे। आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे मुंबईतील इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कळत आहे, कारण राजधानी दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत आम आदमी पक्षाबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली, तर आपकडूनही नाराजीचा सूर आबळला जातोय। जर दिल्लीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असेल तर इंडिया आघाडीच्या बैठकीला कशासाठी जायचे, अशी भूमिका आपने घेतल्याचे म्हटले जात आहे।